परभणी घटनेच्या निषेधार्थ व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या बेताल वक्तव्याच्या विरोधात धुळ्यात आंबेडकरी समाजाच्या वतीने विराट असा मोर्चा काढण्यात आला। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मनुस्मृतीचे दहन करत विराट अशा मोर्चाला सुरुवात करण्यात आली। यावेळी महापुरुषांच्या नावाचा जयजयकार करत अमित शहांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। महामानवाच्या पुतळ्यापासून निघालेला मोर्चा पुढे आग्रा रोडवरील छत्रपती शिवरायांचे स्मारक मार्गे कराचीवाला खुंट जुन्या मनपा मार्गे जेल रोडवर मोर्चाचा समारोप करण्यात आला। शहरातल्या सर्वच भागातील नागरिक सहभागी झाल्याने धुळ्यात जणू निळं वादळ अवतरल्याचं दिसून आलं। त्यात परभणी येथील संविधानप्रेमी उच्च शिक्षित सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, माहिताच्या कुटुंबाला 1 कोटी रुपये देण्यासह त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी द्यावी, संविधान व महापुरुषांच्या विटंबना प्रकरणी स्वतंत्र कठोर कायदा करावा, अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्याबाबत त्यांनी जाहीर माफी मागावी, माफी न मागितल्यास त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। या प्रसंगी आंबेडकरी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। सर्वांना सप्रेम जय भीम। आज परभणी घटना निषेध मोर्चा म्हणून शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ धुळे जिल्ह्यातील तमाम भीमसैनिक वेगवेगळ्या गटातटातनं पक्षत्याग करून म्हणजे पक्ष त्यांच्या बाजूला सारून एकमताने आंबेडकरी विचारधारा मानून या ठिकाणी जमलेलो आहोत। या ठिकाणी खास करून परभणीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित जी घटनेची नासधूस करण्याचा प्रयत्न, प्रतिकृतीची नासधूस करण्याचा जे काय समाजकंटकांनी प्रयत्न केला त्याच्यामध्ये आमचा शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याची पोलिसांनी हत्या केली। त्या हत्येच्या निषेधार्थ पोलिसांवर 302चा गुन्हा दाखल करून आणि संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी, तसेच त्यांना 1 कोटी रुपये मुआवजा देण्यात यावा। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे काही अमित शाह यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्याचाही आम्ही निषेध करत आहोत। आणि कालच मनुस्मृती दहन दिवस होता, तर मोर्चाची सुरुवात आम्ही शांततेच्या मार्गाने मनुस्मृतीचं या ठिकाणी दहन करून सर्व एकमताने एकदिलाने इथून निघत आहोत। मोर्चा अत्यंत शांततेच्या मार्गाने भीमसैनिक काढत आहेत आणि आंबेडकरी समाज या ठिकाणी सुज्ञ आहे। सर्वांनी सहकार्य करावे एवढी आम्ही विनंती करतो। जय भीम जय भारत। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। शेत जमिनीतील 1500 चौरस फूट प्लॉट खरेदी करून देण्याच्या बदल्यात लाचेची मागणी करणाऱ्या चाळीसगावचे सरपंच व लिपिकासह खासगी इस्माला तडजोडी यांची 2 लाखांची रक्कम स्वीकारताना पकडत धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे। एकाच वेळी चाळीसगाव तालुक्यातल्या पहाळ रथाचे गावात सरपंचांसह दोघांवर कारवाई झाल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे। या प्रकरणी 3घांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राजेंद्र महादू मोरे सरपंच बहाळ रथाचे, शांताराम तुकाराम बोरसे ग्रामपंचायत लिपिक व सुरेश ढेंगे खाजगी इसम सर्व राहणार बहाळ रथाचे, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणात अधिक तपास धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे। सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंके यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रवीण मोरे, रामदास बारेला, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुदर आदींच्या पथकाने केले आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। जळगावच्या मुंबई नागपूर महामार्गावरील कालिका माता चौकात सायंकाळच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने 9 वर्षीय बालकाला चिरडल्याने
त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, तर मामा आणि बहीण किरकोळ जखमी झाले आहे. घडलेल्या घटनेनंतर संतप्त जमावाने महामार्गावर अपघातग्रस्त डंपरलाच आग लावत घटनेचा रोष व्यक्त केला आहे. यावेळी घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली. योजस धीरज बरहाटे, वय 9 वर्ष, राहणार लीला पार्क, अयोध्यानगर, जळगाव असं अपघातात मरण पावलेल्या बालकाचे नाव असून रात्री 8 वाजेच्या सुमारास आपल्या मामासोबत दुचाकीवर दुकानात गेले असता सदरची घटना घडली आहे. अचानक घडलेल्या घटनेसह परिसरासह जळगाव शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. झोपेची डुलकी येत असल्याने महामार्गावरील बाळापूर शिवाराजवळ वाहनं बाजूला लावून झोपलेल्या नागरिकाला लुटणाऱ्या भामट्याला तालुका पोलिसांनी तपासाची चक्री फिरवीत 24 तासातच बेड्या ठोकत 36,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत आरोपीला गजाआड केले आहे. वसीम उर्फ वड्या सलीम रंगरेज, वय 39 वर्ष, राहणार शब्बीर नगर, 100 फुटी रोड याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने सदरच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. 24 तासातच चोरी चोरीचा गुन्हा तालुका पोलिसांनी उघडकीस केल्याने तालुका पोलिसांचं कौतुक होत आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण पाटील, पोलीस हवालदार कुणाल पानपाटील, पोलीस हवालदार उमेश पवार, पोलीस हवालदार हर्षल धनगर, पोलीस नाईक संदीप शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील, पोलीस कॉन्स्टेबल धीरज सांगळे, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र सोनोने आदींच्या पथकाने केले आहे. धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये फागणे गावानजीक काल एक घटना घडली होती जबरी चोरीची. या घटनेमध्ये रस्त्याच्या कडेला कार लावून झोपलेल्या एका इसमाकडून जबरदस्तीने मारहाण करून त्याच्या ताब्यातील मोबाईल आणि काही रोख रक्कम ही एका अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याबाबतची घटना घडल्याने तसा गुन्हा हा धुळे तालुका पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आलेला होता. ज्यावेळेला या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यास सुरुवात केली त्यावेळेला वसीम सलीम रंगरेज नावाचा आरोपी त्यामध्ये असल्याचं निष्पन्न झालं होतं आणि आम्ही त्या आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्याकडून या गुन्ह्यामध्ये जे काही चोरीला गेलेली रोख रक्कम आणि मोबाईल फोन आहे हे हस्तगत केलेले आहेत आणि त्याला अटक देखील केलेली आहे. त्याला मान्य न्यायालयासमोर आज हजर करणार आहोत. ही जी काही कामगिरी आहे ती धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे सर, अप्पर पोलीस अधीक्षक काळे सर आणि उपविभागीय पोलीस अधीक्षक श्री बांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळ्यातल्या वरखेडी रोडवरील कचरा डेपोला दुपारच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. घडलेल्या घटनेची माहिती मनपाच्या अग्निशामक दलाला मिळताच अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी बंबासह जात आग आटोक्यात आणली आहे. नेमकी आग कशामुळे लागली हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. वरखेडी रोडवरील कचरा डेपोला नेहमीच आग लागल्याच्या घटना घडत असतात. अनेक वेळा वरखेडी रोडवरील कचरा मोठ्या प्रमाणात जळून खाक देखील झाला आहे. मात्र या आगीच्या घटना कशामुळे होतात हे मात्र अद्यापपर्यंत स्पष्ट झालं नाही.
बजरंग दगडू साळवे आणि फायरमन योगेश जाधव, अग्निशमन विभाग आणि धुळे महानगरपालिका अग्निशमन विभागाला फोन आला असता आम्ही घटनास्थळी जाऊन आग विझवली आणि आम्हाला यश आलं आग विझवायला. कुठली आग विझवली? रोडाची कचरा डेपो. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. चाळीसगाव भागातील सिटी सर्वे नंबर 436/3 व 437/2 या ओपन स्पेसमधल्या आर मास्टर शाळेच्या समोर नाल्यालगत मनपा बांधत असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सला स्थानिक नागरिकांनी विरोध करत या भागातील अतिक्रमण काढण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. याबाबतचे निवेदन नुकतेच मनपा प्रशासनाला देण्यात आले आहे. या ओपन स्पेसमध्ये स्थानिक भागातील नागरिकांची मुले खेळतात. त्यांच्या खेळण्यासाठी सदरची जागा आहे. त्या जागेवर मनपाने शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधल्यास मुलांना खेळण्यास जागा राहणार नाही. शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधले तर त्या ठिकाणी पान टपरी, गुटखा विक्री, नशेच्या पदार्थाची विक्रीचे व्यवसाय सुरू होतील. यातून मुले व्यसनाकडे वळतील. तसेच सदरच्या जागेमध्ये काही लोकांनी अतिक्रमण देखील केले आहे. ते अतिक्रमण काढून शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधू नये अशा मागणीचे निवेदन स्थानिकांनी मनपा प्रशासनाला दिले आहे. मेरा नाम गुलाब शेख नसीर, मैं जामके मोहल्ले में रहता हूँ. चालीसगांव रोड, सर्वे नंबर 436. हमारे यहाँ स्कूल है सामने. वो नगर पालिका ने ऑर्डर काढ़ी थी कि भाई कॉम्प्लेक्स बनने को होना ओपन स्पेस में. तो हमारा ये कहना है कि हमको ओपन स्पेस नहीं होना, हमको वॉल कंपाउंड होना. वॉल कंपाउंड करने के मैडम को हमने निवेदन दिए, वो निवेदन करे उनने. तो मैडम से हमसे ये विनंती कि भाई ये जो है निवेदन वह 10वीं तक की लड़की पढ़ती है. अगर वह तुम शॉपिंग बनाएंगे तो वह पान दुकान या चाय की टपरी या कुछ भी ये चलेगा. तो हमको वो होना नहीं. हमारा ये कहना है, पूरी गली के लोग आए हमारे ये सब बोल रहे हैं कि हमको वो वॉल कंपाउंड कर दो, वो ब्लॉक कर दो. हमारा ये निवेदन है मैडम से कि वो सब बंद करो और हमको वॉल कंपाउंड करके दो. मैडम से वो करें. हमने सर से ही बात करें, क्या नाम वो सर करें, पावटे सर से ही बात करें. पावटे सर बोले वो कैंसिल कर देते. ये हमको आश्वासन दिए लोग. यावेळी चाळीसगाव रोड भागातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.